सकाळी कॉफी पिताना ठरलं की आज कुठेतरी फिरायला आडवाटेला जाऊया. ठिकाणी असं ठरलं तेही म्हणजे नांदगिरी किल्ला म्हणजे कल्याणगड आणि बारामोटेची विहीर. फिरायला जायचं कारण म्हणजे आमचा विक्रांत दादा हा लंडनवरून आला होता. त्याला हा किल्ला बघायचा होता. त्यानं तसं गुगलवर सर्च केलं होतं. आम्ही गुगलच्या मदतीनंच हा किल्ला बघायला निघालो होतो. साताऱ्यापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. आम्ही गाडीतून निघालो होतो. मग नंतर कच्चा रस्ता सुरू झाला किल्ल्याकडे जाताना. काही अंतर गेल्यावर आम्हाला असं वाटलं की गाडी पुढे जाऊ शकणार नाही, म्हणून आम्ही खाली उतरलो, गाडी साईडला पार्क केली आणि चालत निघालो. वाटाड्यानं आम्हाला सांगितलं होतं की 1 किलोमीटरच अंतर आहे. आम्ही चालत निघालो होतो. रस्ता काही संपत नव्हता. पुढे एक वळण लागलं. आता असं वाटलं की किल्ला आलाच आणि इतक्यात गुगलबाई ओरडल्या. चालताना अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. थकवाही जाणत होता. तेवढ्यात समोरच्या डोंगरावरून येणारा पाऊस दिसला. किल्ल्याच्या समोर जो दिसतो डोंगर तो म्हणजे चरंडेश्वर. दादाला कधी एकदा किल्ल्यावर पोहोचतोय असं झालं होतं. त्यामुळे त्या दिशेने तो भराभरा चालत निघाला होता आणि थोड्याच वेळात आमच्या समोर आला नांदगिरीचा किल्ला कल्याणगड. हा किल्ला शिलाहार काळातील आहे. राजा भोज यांनी बांधला. पुढे तो नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. वरती पोचल्यावर आम्हाला दिसला तो जैन मंदिर आणि दत्त मंदिरकडे जाण्याचा रस्ता. इथले हे दोन्ही मंदिर गुहेत आहेत बरं का. मग जाताना आम्ही शंकराचं दर्शन घेतलं आणि निघालो गुहेच्या दिशेने. गुहेत पूर्ण अंधार होता. आतलं काही दिसत नव्हतं. पाणी पण गुडघ्यापर्यंत साचलं होतं. तसा आम्ही आज जाण्याचा प्रयत्न केला मोबाईलच्या टॉर्चमध्ये, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नंतर आम्हाला पाण्यात खालती दिसला तो एक पाहुणा. मग आम्ही निघालो ते कल्याण स्वामींच्या समाधीच्या दिशेने. तोपर्यंत बाहेर पाऊस आला होता. जाताना वाटेत मारुतीचं दर्शन घेतलं. तोपर्यंत वातावरण सगळं बदललं होतं. सगळीकडे ढगच ढग झाले होते आणि पाऊस सुरू झाला होता. त्यातच आम्ही पुढे चालत गेलो आणि समोर आली ती कल्याण स्वामींची समाधी. बघून फार मनाला वाईट वाटलं, कारण की समाधी तितक्या छान अवस्थेत नव्हती. आजूबाजूला गवत वाढलेलं होतं. निदान सज्जनगड देवस्थान आणि मंडळांनी इकडे लक्ष द्यावं, जेणेकरून हे ठिकाण खूप चांगलं होईल. शेजारी पाण्याचा तलाव आहे. नंतर मग आम्ही गोरखनाथ मंदिरात दर्शन घेतलं आणि पुढं थोडंसं अंतर गेलो आणि समोर जे दृश्य दिसलं ते तेवढ्यात आम्हाला लांबून ट्रेनचा आवाज आला, म्हणून आम्ही त्या दिशेला पाहिलं. ट्रेन बघता बघता आमच्या पायाखाली काहीतरी जाणवलं, म्हणून आम्ही बघितलं तर होता. सगळ्यांनी ट्रेकिंगसाठी आवर्जून एकदा तरी यावं असा हा किल्ला आहे, नांदगिरी किल्ला म्हणजेच कल्याणगड. मग आम्ही निघालो पुढच्या ठिकाणासाठी आणि प्रवास सुरू केला. पुढचं ठिकाण होतं लिम गावात असलेली ही बारामोटेची विहीर. वास्तुकलेचा उत्तम असा नमुना आहे. सर्वांनी आवर्जून पाहावी अशी विहीर आहे. साताऱ्यापासून अवघ्या 45 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे ठिकाण आहे बारामोटेची विहीर. जेव्हा केव्हा साताऱ्याला याल तेव्हा ही आडवाटेला असणारी ठिकाणं बघण्याचा प्रयत्न जरूर करा.